तर राजकीय वर्तुळातून बातमी, शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारकडे योग्य उत्तर नाही। घोषणा करतात पण त्याची अंमलबजावणी होतच नाही। कृषी मंत्र्यांच्या उत्तराने आम्ही असमाधानी असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। तर बुधवारी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे। 2 दिवस अधिवेशन वाढवण्याची विरोधकांकडून मागणी होतीये। हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहावयास मिळतंय। विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीस पकडण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत। तर याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून मागणी होतीये। हिवाळी अधिवेशनाचे 2 दिवस वाढवा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते। तर बुधवारी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार असून 2 दिवस अधिवेशन वाढवण्याची विरोधकांकडून मागणी केली जाते। तर सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता रोजच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, बुधवारी हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे आणि दुसरं म्हणजे दुसरीकडे बघायला गेलं तर 2 दिवस अधिवेशन वाढवण्याची विरोधकांकडून मागणी होतीये। तर या संदर्भात ताजा तपशील। प्रयत्न सुरुवातीपासूनच जे सरकार आहे ते 20 तारखेला अधिवेशन संपवण्याच्या मार्गावरती असलेलं पाहायला मिळत होतं। कारण पहिल्या दिवसापासूनच हे जे हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा सखोल चर्चा झाली पाहिजे, विदर्भातले प्रश्न मार्गी लागले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत। त्याचप्रमाणे आता जे वातावरण तापलेलं आहे मराठा आरक्षणावरून याचं सुद्धा उत्तर किंवा याचा एक वेगळा तोडगा सरकारकडून निघणं अपेक्षित होतं। मात्र आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की 2 दिवस हे अधिवेशन वाढवलं गेलं पाहिजे जेणेकरून या संपूर्ण अधिवेशनामध्ये फक्त शेतकऱ्यांचा आणि मराठा आरक्षणावरचा प्रश्न झालेले आहेत। विदर्भाच्या प्रश्नांचे कोणीही चर्चा जास्त झालेली नाहीये। त्यामुळे या विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे 2 दिवस अधिवेशन वाढवण्यात यावं असं विरोधकांची मागणी होती। मात्र आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीमध्ये बुधवारीच हे अधिवेशन संपणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आता विरोधकांच्या ज्या मागण्या होत्या या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता हे अधिवेशन जे आहे ते 20 तारखेला म्हणजेच बुधवारी संपणार आहे। जी, धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।